आता आपण बघू शकतो हा गुलाबाचा प्लॉट आहे बरोबर ना. एवढा भारी आज प्लॉट फुटलेला आहे. काय वापरलं असं तुम्ही याला? याला आपण कार्बन ऑर्गॅनिकचा 5 लिटरचा ड्रम घेतला हा, आणि ग्रीन लाईफची एक बॅग. गोणी बॅग घेतली. अच्छा, ती सोडली ती. हो. अच्छा, आता आपण अगोदर व्हिजिट केली होती. ह्या प्लॉटला काय समस्या होती अगोदर? या प्लॉटला समस्या म्हणजे फुटवा कमी होता, फुलाची जे उत्पन्न निघायला पाहिजे होतं ते कमी होतं. हम्म. ग्रीन लाईफ सोडल्यानंतर आणि ऑर्गॅनिक ड्रम सोडल्यानंतर फुटवा व्यवस्थित झाला हम्म, हम्म, हम्म. आणि उत्पन्न वाढत आहे आपलं. उत्पादन वाढलेले. हम्म. आज जर बघितलं तर आपण तुमच्या इथे बघू शकतो एकदम पान जर बघितलं तर एकदम फ्रेश पान आहे फ्रेश बरोबर आहे. ना. आता किती तोडा हो. निघालाय आपला? आपले दिसाआड 150 बंडल निघाते दिवसाआड. किती दिवसाआड. क्षेत्रामध्ये? 20 गुंठ्यात. 20 गुंठ्यामध्ये. हो. आणि हा प्लॉट किती वर्षाचा आहे? हा 1 वर्षाचा प्लॉट आहे. 1 वर्षाचा प्लॉट आहे. अच्छा, आज जर बघितलं तर प्रमुख समस्या गुलाबामध्ये काय येऊ राहिल्या? गुलाबामध्ये डावणी, थ्रिप्स या ज्या जास्त समस्या येत्या हम्म. या कमी प्रमाणात होत्या. अच्छा, म्हणजे हे वापरल्यानंतर ग्रीन लाईफ वापरल्यानंतर जे बुरशी डावणी भुरी आहे हो ते जागी स्टॉप होतं. स्टॉप होऊन जातं. अच्छा, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना किंवा जे शेतकरी गुलाब लागवड करतात त्यांना? त्यानं बी ग्रीन लाईफ आणि कार्बन ऑर्गॅनिक हे वापरावा. वापरलं पाहिजे.